पार्ट ऑफ स्पीच मधील चौथा प्रकार तो म्हणजे वर्ब, क्रियापद. तो अभ्यासूया. वर्ब, क्रियापद. याची पण एक ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो. वर्ब मीन्स ऍक्शन, ऍक्शन, कृती, कार्य. हा क्रियावाचक शब्द आहे वर्ब. याची डेफिनेशन आहे बघा. डेफिनेशन: वर्ड्स that express action or state are called verb. Words that express action or state are called verb. ज्या वाक्यातून आपल्याला कृती किंवा कार्य दिसते तो क्रियावाचक शब्द. म्हणजेच की वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी कृती लागते, जो वर्ब लागतो, तोच या ठिकाणी त्यालाच आपण वर्ब असं म्हणतो, ऍक्शन असं म्हणतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. एक्झाम्पल: आय एम रायटिंग an essay. राम ड्रिंक वॉटर. रायटिंग अँड ड्रिंक हे जे शब्द आहेत ते वाक्यामधील कृती आहे, कार्य आहे, ऍक्शन आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे क्रियावाचक शब्द आहे. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्णपणे लक्षात येण्यासाठी किंवा समजण्याचे जे कार्य करत असते तो वर्ब करत असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला किंवा क्रियावाचक शब्दाला आपण वर्ब असे म्हणतो.